आणि शब्दगंध साहित्य परिषदेचा पुरस्कार त्यांना आत्ता मिळतोय. मनापासून धन्यवाद. आणि यानंतर मी विनंती करेल, भास्कर निर्मळ लोणीवरून आलेले कविवरी आहेत. वाचक पीठ प्रतिष्ठानचे संचालक सन्माननीय भास्करजी निर्मळ. नमस्कार. हटवादी वाऱ्याची मर्जी सांभाळत उफणत गेलो स्वतःला, पसाभर सत्व सापडेल म्हणून, पसाभर सत्व सापडेल जेमतेम भूक भागावी म्हणून, तर वयाची फोलकट उडत राहिली दरवेळी पुढच्या वर्षात. हटवादी वाऱ्याची मर्जी सांभाळत उफणत गेलो स्वतःला, पसाभर सत्व सापडेल जेमतेम भूक भागावी म्हणून, तर वयाची फोलकट उडत राहिले दरवेळी पुढच्या वर्षात. पदोपदी अर्धमेली व्याकुळ भूक चकनाचूर करते पाठीच्या कण्याचं, झिंगून पडलेत अनेक अचेतन देह, तर काही बाहुपाशाच्या जंगलात हरवलेले. पदोपदी अर्धमेली व्याकुळ भूक चकनाचूर करते पाठीच्या कण्याचं, झिंगून पडले आहेत अनेक अचेतन देह, तर काही बाहुपाशाच्या जंगलात हरवलेले. दिसून देखील न पाहणाऱ्या आंधळ्या मेंदूला गोठवून ठेवलंय पार हिमालया पार. समूळ साफ झालेत भंडारा डोंगर आणि धाप लागून फेसाळली इंद्रायणी. दिसून देखील न पाहणाऱ्या आंधळ्या मेंदूला गोठवून ठेवलंय हिमालया पार. समूळ साफ झालेत भंडारा डोंगर आणि धाप लागून फेसाळली इंद्रायणी. या सपाटीकरणाची जत्रा भरली सर्व दूर, त्यात हरवलंय अथक रडवेलं जगणं. आज दगडाचा करतोय कोणी देव, तर उद्या होते त्याचीच विटंबना. या सपाटीकरणाची जत्रा सर्व दूर, त्यात हरवलंय अथक रडवेलं जगणं. आज दगडाचा करतोय कोणी देव, तर उद्या होते त्याचीच विटंबना. खरं तर देवच नाहीये बहुधा, खरं तर देवच नाहीये बहुधा, असं जगजाहीर होतंय एकीकडे, तर उत्सवांची रेलचेल मात्र दुसरीकडे. मदारींच्या तालावर नाचणारे, बुद्धिभ्रष्ट होऊन फक्त कवायत करणारे, सारे सारे दिखाऊ खेळ चकव्यांचे. एक मात्र खरंय, ही लकवा भरलेली व्यवस्था वार करते जगण्याच्या मुळावर, आणि वरून विषमिश्रित मलमपट्टी ही, आणि वरून विषमिश्रित मलमपट्टी आहे. धन्यवाद. अतिशय सुंदर वास्तवदर्शी कविता सरांनी आपल्यासमोर ठेवलेली आहे. आणि यानंतर कवी दशरथ शिंदे यांना मी विनंती करेल, माझा शेतकरी राजा तुझं पेपरात नावं, काळ्या आईच्या लेकरा देऊ नको तोर जीव, अशी कविता आपण त्यांची वारंवार ऐकत असतो. ऐकूयात कवी दशरथजी शिंदे यांना. सर्वांना नमस्कार. आमचे सर सुधाकर शेलार सर यांनी मला एक कविता तयार करायला सांगितली. प्रल्हाद शिंदे जशी रचना गातात, ऐका सत्यनारायणाची कथा, त्या चालीवर ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर काही लिहिता आलं तर लिहा. तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली लिहिलेलं आहे. ऐका सत्यशोधकाची सत्यकथा. सत्य धर्म संहिता सत्य हेच वंदिता, सत्य हेच वंदिता. ऐका सत्यशोधकाची सत्य कथा, ही ऐका सत्यशोधकाची सत्य कथा. साताऱ्याच्या कटगुण गावाचे
होते घराणे गोरे नावाचे. पुण्यामध्ये केली फुलांची शेती, फुले आडनाव झाले रे भवती. 1827 सालाला 11 एप्रिल तारखेला ज्योतिरावांचा जन्म झालेला. किती आनंद फुले घराण्याला. गोविंदराव नाव होते बापाचे, चिमणाबाई नाव होते आईचे. बालपणी छत्र गेले आईचे, आत्याने छत्र दिले मायेचे. सगुणा आत्या लई हुशार, घरी मिशनरीच्या कामावर. त्यांच्या मुलांना सांभाळत होती, बरोबर घेऊन या बाळज्योती. ज्योती गेला मिशनरी शाळेत, बुकावर बुक होता वाचित. कधी कुणा पुढं नाही झुकला र, कधी वागताना नाही चुकला र. बहुजना उद्धारिता जन्म घेतला व्रता, जन्म घेतला व्रता. ऐका सत्य शोधकाची सत्य कथा, ऐका सत्य शोधकाची सत्य कथा. चातुर्वर्णाची उतरंड होती, जाती भेदाची चालरीत होती. शिकण्याची सोय काय नव्हती र, भट बामनाचा राज होता र. सखाराम नावे ब्राह्मण मित्रान, त्यानं दिलं लग्नाचं अवतान. म्हणून या ज्योती गेले लग्नाला, जाऊन या चाले त्या वरातीला. पाहून या भट ज्योतिरावाला, भटाचा राग लई चढलेला. चालता व शूद्र बोले ज्योतीला, चालता व शूद्र बोले ज्योतीला. सांगतो काय प्रकार घडलेला. अरे कुण भाटा म्हणून ओरडले, विटाळली वरात म्हणून संतापले. अपमान करून या हाकलले, घाव किती ज्योतिबान सोसले. ज्योतिरागान लई तापलेला, साऱ्या काळ जात जाळ पेटलेला. तावा तावान घरी आलेला, सारा वृत्तांत घरी सांगितला. थॉमस पेन हक्क काय सांगितले, माझ्या हक्काचे तिथे काय झाले. मशाल क्रांतीची उरी पेटलेली, अशी कहाणी सारी घडलेली. ज्योतिराव पेटता, क्रांती घडवितो आता, क्रांती घडवितो आता. ऐका सत्य शोधकाची सत्य कथा, ऐका सत्य शोधकाची सत्य कथा. सगुणा बोले भाव गोविंदा, ज्योतीचं लग्न करूया औंदा. खंडोजी नेवसे पाटील नायगावचे, सावित्री नाव त्यांच्या लेकीचे. सोहळा पार पडला थाटान, आली सावित्री घरी मानान. जोडी शोभून काय दिसतीया, फुले वाड्याला शोभा आलिया. सावित्री बोले ज्योतिरावाला, मलाही शिकवाना वाचायला. बोलते सावित्रीचे ऐकून, ज्योतिराव गेले मनी हर्षून. ज्योतिराव सावित्रीला घेऊन, मिचलबाईंच्या शाळेत नेऊन. ओळख ज्ञानाची तिथं झालेली, सावित्री लय हिमतीनं चालली. श्री शिक्षणाची ही कथा सुरू झाली र आता, सुरू झाली र आता. ऐका सत्य शोधकाची सत्य कथा, ऐका सत्य शोधकाची सत्य कथा. 1848 सालाला काय घडलं या भिडेवाड्याला. मुलींची शाळा सुरू झालेली, सावित्री शिकवाया चालली. वस्ताद लहुजी आणि रानोजी सांगत होते त्या पुण्यामधी. ज्योतिरावांनी शाळा काढली ना, पोरापोरींना शाळेत पाठवाना.
म्हणून काय लिवलं स्मृतीत, आहे का आज तुमच्या ध्यानात? जर का श्रीविद्या शिकली तर धर्म बुडेल, पाप होईल तर. शाळेच्या वाटेवर सावित्री, भटबामण तिला अडविती. शेण चिखल दगड गोटे मारली, तरी नाही सावित्री घाबरली. किती वाट अडविता, थांबत नाही मी आता, थांबत नाही मी आता. ऐक सत्य शोधकाची सत्य कथा, हे ऐक सत्य शोधकाची सत्य कथा. सावित्रीच्या हो शाळेत, साळवे मुक्त होती शिकत. घेऊनी ज्ञान ते यथा सांग, जाणले दुःख असण्याचे मांग. घेऊनी ज्ञान ते यथा सांग, फेडण्या पूर्वजांचा तो पांग. लिहिला दुःखावरी निबंध, जाहली कीर्ती जगी सबंध. मांगा महाराजच्या दुःखाचे मूळ, दडले होते ब्राह्मणी कुळ. आद्य दलित लेखिका, मिळे जगी मान्यता, मिळे जगी मान्यता. ऐक सत्य शोधकाची सत्य कथा, ही ऐक सत्य शोधकाची सत्य कथा. सत्य धर्म संहिता, सत्य हेच वंदिता, सत्य हेच वंदिता. ऐक सत्य शोधकाची सत्य कथा, ही ऐक सत्य शोधकाची सत्य कथा. धन्यवाद. हॅलो.